गेल्या काही दिवसांपासून वसई विरारच्या परिसरामध्ये महावितरणचा गंताळ कारभार पाहायला मिळत आहे। महावितरणतर्फे सततच होणारी वीज कपात, त्याचबरोबर महावितरणच्या वायरिंगमुळे होणारा त्रास, त्याचबरोबर यंत्रणा व्यवस्थित नसल्याने नागरिकांना देखील अनेकदा त्रास सहन करावा लागतोय। याबाबत नागरिक सततची तक्रार करतात, परंतु महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करून हे सरकारचं काम आहे, तसंच हे वरिष्ठांचं काम आहे म्हणत हे चालढकल करत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक तक्रारी आल्या, परंतु वसईतील चिंचोटी या गावातील एका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गंताळ कारभार सुरू असून यावर नागरिकांनी अनेकदा आवाज उचलून देखील यावर कोणताही ठोस निर्णय किंवा ठोस कामं केली गेली नाही। महावितरण सततच्या वेळेस हलगर्जीपणा करत असल्याने एखादा मोठा अपघात होऊ शकतो किंवा रोजचा नागरिकांना होणारा त्रास, यामुळे नागरिक अक्षरशः कंटाळले होते। त्यामुळेच आता ग्रामस्थांनी एकत्रित येऊन महावितरणच्या कोहली येथील महावितरण कार्यालयावरती बँड बाजा वाजवत जे ती वरात काढत या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत। त्याचबरोबर निवेदनही दिलेलं आहे, तसंच अधिकाऱ्यांनी देखील आश्वासन दिलंय, परंतु जर काम झालं नाही तर यापेक्षाही आक्रोशित असा मोर्चा काढला जाईल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आणखी आक्रमकरित्या देखील रस्त्यावर येण्याची तयारी, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। जाणून घेऊया यावेळेस सुशांत पाटील यांच्यावर काय म्हणणं आहे, ज्याने संपूर्ण मोर्चाचं मार्गदर्शन केलंय। त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपस्थित त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील यावर काय म्हणणं आहे। तर काय सांगाल, आजचा मोर्चा कशा संदर्भात होता आणि आज सध्या काय समस्या चिंचोटी गावामध्ये आहे? बघा, चिंचोटी ते नागले गाव म्हणजे भिवंडीची बाउंड्री आणि पुन्हा चिंचोटी ते आपल्या वर्सोवा ब्रिज पर्यंत, ससूपाड्यापर्यंत ह्या लाईटीची एकच शाखा आहे, कोल्ही शाखा। त्याच्यावर फक्त आणि फक्त 10 माणसं जे स्टाफ आहेत आणि त्यांना मेंटेनन्स करण्यामध्ये मोठा भार येतोय। आणि अनेक दिवसापासून 2-2 तास 3-3 तास लाईट जात होती, परंतु हल्ली 2-4 दिवसामध्ये एक दिवस पूर्ण लाईट नव्हती। आणि त्याची कारणं अशी होती, छोटी छोटी कारणं होती। ट्रान्सफॉर्मर नव्हतं ससू नवगरला आणि अजून एक फीडर आम्ही बसवायला सांगितलं, वायर वर्षानुवर्ष त्याच आहेत, म्हणून जे फॉल्ट होता ऍक्च्युअली त्याचा भार सरकारवरच पडत होता, कारण रिपेअर करण्या आम्ही आता सांगितले की आम्ही पूर्णपणे हा आंदोलन असं होतं की आम्ही एकसारखं फोन करायचो, स्टाफ नव्हता, एकच स्टाफ 8 गावाला एकच स्टाफ होता, म्हणून त्यांना आंदोलन करण्याअगोदर आम्ही सांगितलेलं सुद्धा होता की यावर आपण लक्ष दिलं पाहिजे, पण ऐकत नव्हतं। म्हणून आम्ही खुद्द त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही आज खरं म्हणजे वाजत गाजत बँड नेऊनच त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। सर, राज्य सरकारच्या अंडर हा विषय येतो आणि इथे आमदार म्हणजे सकारात्मक असतात प्रत्येक विषयाला घेऊन, पण MSCBचे मुद्दे सध्या वसई विरारमध्ये सतत वाढत दिसत आहेत, तर काय सांगाल? खरं म्हणजे जिथे म्हणजे आर्थिक बाब येते म्हणजे MSCB मध्ये, जिकडे खरं म्हणजे इकडे फंड नसतात, त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर खरं म्हणजे बघा, आता मुख्यमंत्री जे आहेत तेच ऊर्जा मंत्री आहेत, तेच अर्थमंत्री आहेत, म्हणून मला तरी वाटत नाही की MSCBच्या कामासाठी कुठल्या प्रकारची दिरंगाई झाली पाहिजे। आणि मुळातच जसं तुम्ही सांगितलं, राज्य सरकार, आम्ही पालकमंत्र्यांच्या सोबत सुद्धा या संदर्भात चर्चा केली आणि प्रत्येक आम्ही जो विषय आहे तो पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेला आहे। काही प्रशासकीय मान्यता सुद्धा झालेल्या आहेत, पण काही DPDC मधून जे फंड यायचे बाकी आहेत त्याच्यामुळे हे काम रोखलेले आहेत, असं MSCBने आम्हाला सांगितलंय। परंतु जी छोटी मोठी कामं आहेत त्याला मला वाटत नाही की ह्या अधिकाऱ्यांना प्रत्येकसाठी लोकप्रतिनिधी पाहिजे, कारण ते पगार घेतात, ह्या कामा पूर्तता करण्याचं त्यांचं काम आहे। कारण शेवटी विजेचं बिल मात्र लोकांकडून वेळेत घेतलं जातं, दुसऱ्या दिवशी जर भरलं नाही तर 4-5 दिवसामध्येच मीटर काढून देतात, याचा भार आमच्या सर्वसामान्यांवर पडतो।